विश्लेषणाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। आपला जास्त वेळ घेणार नाही, पण या देशामध्ये देशाचे प्रधानमंत्री भाषण करतायत आणि भाषण करत असताना कोणत्या स्तरावर जाऊन भाषण करायची याच्या मर्यादांचं उल्लंघन झालंय असं मला वाटतं। टीका करायला हरकत नाही, कोणती टोकाची टीका योग्य त्या पद्धतीने केली जाते, पण या देशाच्या पंतप्रधानांनी या देशातल्या धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण होईल अशी भाषा वापरणं हे या देशाच्या दृष्टीने प्रचंड दुर्दैवी आहे। सगळे कार्यक्रम पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या राऊंड मध्ये झाले, पण आता आपली डाळ शिजत नाही, म्हणून मग पुन्हा हिंदू मुस्लिम अशा भाषा वापरण्याचं काम देशात आता सुरू झालेलं आहे। काही वर्षापूर्वी मोदीजींनी एका मुलाखतीत सांगितलेलं, मी जिथे राहतो असं ते म्हणतात, मी जिथे राहतो त्याच्या आसपास मुस्लिम समाजाची घरं आहेत आणि ईदच्या दिवशी आमच्या घरी जेवण बनत नव्हतं, कारण सर्वजण जेवण आणून देत असत आणि मोहरमला देखील पंजाच्या खालून जात असू आम्ही सगळे। ते पुढे असंही एकदा म्हटले की मी जेव्हा हिंदू मुस्लिम करीन तेव्हा माझा सार्वजनिक जीवनात राहण्यायोग्य मी राहणार नाही। हे आधीचा मूड चांगला होता त्यावेळी, पण आता मूड बिघडलाय। देश हातातनं जातो हे लक्षात आल्यावर भाषा काय तर मुस्लिम समाजातल्या बाबतीत काय काय बोलले तुम्हा सगळ्यांना माहिती आहे। आज असं का होतंय तर भारतातल्या जनतेने ठरवलेलं आहे की आपल्या मताचं राज्य आता पुन्हा आणण्याची गरज आहे। 2019ला कोणती लाट नव्हती, पण अचानक पुलवामा झालं, 10-11% मतं वाढली आणि प्रचंड फायदा सत्तारूढ पक्षाला तेव्हा झाला। यावेळी असं वाटलं की सगळं काही रामात आहे, म्हणून राम मंदिराचा कार्यक्रम प्रचंड मोठा केला। आम्ही